जून महिना संपून गेला तरीसुद्धा लाडक्या बहिणींना 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. तर लाडक्या बहिणींना आता प्रश्न होत आहे की ही जी योजना आहे ती कुठे बंद तर झाली नाही, आमची फसवणूक झाली आहे का, असे प्रश्न लाडक्या बहिणींना येऊ लागले आहे. खरंच ही योजना बंद झाली आहे का? लाडक्या बहिणींना जे हप्ते मिळत होते ते अगोदर रेग्युलर मिळत होते, पण आता डिले का होत आहे? तर हे सगळे प्रश्न जे आहे त्यांचे आज मी आन्सर देणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. अगत्याची माहिती आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, नाही तर महत्त्वाची माहिती तुम्ही स्किप करसाल. तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत सरकारने आपल्याला 11 हप्ते दिलेले आहे. आता लाडक्या बहिणीला प्रतीक्षा आहे की 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार. तर आता जून महिना तर संपून गेला आहे. आता जुलैची आज 2 तारीख आहे, तरीसुद्धा लाडक्या बहिणीला हप्ता जमा झालेला नाही. तर विपक्षाकडून खूप सारी अशी अफवा पसरत आहे की लाडक्या बहिणीची जी योजना आहे ती हळूहळू बंद होणार, म्हणून त्यांना जे हप्ता देत होते ते डिले होत आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की तुम्हाला जे जून महिन्याचा हप्ता आहे तो जून महिना संपून गेल्यानंतर जुलैमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ते मी स्पष्ट तुम्हाला सांगितलं होतं. का सांगितलं? कारण आता जेवढे लाडक्या बहिणींचे फॉर्म भरलेले होते ते हळूहळू तपासणी सुरू झालेली आहे. तर त्याच्यामध्ये खूप सारे महिला अपात्र ठरलेले आहे. तर सरकार अगोदर हे जे प्रोसेस तुम्हाला जे हप्ता द्यायचा आहे तो तर देणारच आहे, पण संगती फॉर्मसुद्धा चेक करीत आहे, तपासणी करीत आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सारे महिला अपात्र ठरलेत, त्यासाठी हप्ते जे आहे ते डिले होत आलेले आहे. तर आता लाडक्या बहिणींनो, ही जी योजना चालू होऊन आज 1 वर्ष झालेले आहे आणि 1 वर्षे कंप्लीट झाल्यामुळे आदितीताई तटकरे, अजितदादा पवार यांनी ट्विट करून सांगितलं आहे आणि त्यांची जी खुशी आहे ती इथे ट्विट करून सांगितलेली आहे. तर लाडक्या बहिणी जो विपक्ष आहे ती अफवा पसरत आहे की ही जी योजना आहे ती बंद झालेली आहे, पण इथे आदितीताई तटकरे, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेजी यांनी सांगितलं आहे की ही योजना आम्ही कधीच बंद करणार नाही. जोपर्यंत आपली सरकार आहे सत्तेमध्ये तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी आहे पात्र त्यांनाच ही योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणून ही सगळी तपासणी करून त्यानंतर 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. म्हणून ही सगळी प्रोसेस जे चालू आहे त्या पिरियडमध्ये जे हप्ता देण्यात येत आहे ते डिले होत आहे. तर थोडे तुम्ही पण कोऑपरेट करून घ्या. आणि लाडक्या बहिणींनो, कोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला 2100 रुपये पाहिजे. आणि ज्या महिलांना जे लाडकी बहीण योजना जी आहे ती योजनेची जी तारीख एक फिक्स असायला पाहिजे, तर ती एक तारीख फिक्स असायला पाहिजे. लाडक्या बहिणीला जे काही हप्ता देत आहे ती एक तारीख फिक्स असायला पाहिजे, असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि कोणत्या जिल्ह्यामधून आहात जिल्हासुद्धा मेन्शन करा. तुम्हाला लवकरात लवकर जुलै महिन्यामध्ये जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. तर ह्या 1 वीकच्या आतमध्ये तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणीनं खूप मोठी गुड न्यूज आहे. तर इथे आदितीताई तटकरे यांनी ट्विट केलं आहे की 1 वर्ष महिला सक्षमीकरणासाठी, 1 वर्ष सामाजिक बदलण्यासाठी आणि 1 वर्ष लाडक्या बहिणींसाठी. तर दिनांक 29 जून 2024 रोजी राज्यात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी क्रांती ज्योत पेटवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे नेतृत्वाखाली आजही या योजने क्रांतिकारी योजनेत अंमलबजावणी त्यात ताकदीने सुरू आहे. आज ह्या योजनेत वर्ष पूर्ण झालेले आहे, म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे लाडक्या बहिणींना. तर या 1 वर्षात मी महाराष्ट्रात गावोगाव गेले, अनेक लाडक्या बहिणींना सोबत संवाद साधला.
त्या संवादातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाडक्या बहिणीला किती मोठा आधार दिला आहे या जाणीव झाली. कोणीही रक्कमेतून आपल्या मुलांना शिक्षण देत आहे, कोणी सन्मान निधीत स्वतःवर व्यवसाय उभा केला आहे, तर अनेक ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना एकत्र येऊन मोठी आर्थिक ताकद उभी केली आहे. या सर्व यशोगाथ ऐकतात नेहमीची ऊर अभिमानाची भरून येतो. म्हणजे ही जी योजना आहे त्या योजनेमध्ये महिलांनी कोणी उद्योग चालू केले आहे, तर कोणी हे जे पैसे मिळत आहे ते एकत्र होऊन ते व्याजाने पैसे फिरवत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीने कुठे ना कुठे लाडक्या बहिणी सक्षम होत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंमलबजावणीत महिला सक्षमीकरण ही ज्योत गावोगावी घरोघरी नेण्याची संधी मला व माझ्या सहकाऱ्यांना मिळाली आहे. तर आमच्यासाठी खरोखर अभिमानाची बात आहे. यशोगाथा लिहिणार मोलाचे योगदान देण्याचे महिला व बालविकास विभागाचा सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व यशाचे खालील नायिका असलेली लाडक्या बहिणीचे मनापासून आभार. तर ह्या योजनेमध्ये जेवढे महिलांनी सपोर्ट केलेला आहे, अंगणवाडी सेविका असो किंवा कर्मचारी, अधिकारी, मदतनीस, तर ह्या सर्वांचा आभार व्यक्त केला आहे अदिती तटकरे. तर हे सगळे ट्विट करून तुम्ही तरी म्हणत असेल की ही जी योजना बंद होणार आहे, तर तसं काहीच नाही. हे सगळी अफवा आहे अपक्षकडून, जे अफवा पसरत आहे. तर असं काहीच होणार नाही. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे. आणि ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी पटापटा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला ह्या जिल्ह्यामधून आहोत आणि आम्हाला एवढे रक्कम मिळालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही योजना कधीच बंद होणार नाही. आणि जे जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, असं अदिती तटकरे यांनी ट्विट करून सुद्धा सांगितलं आहे. तर ही होती महत्त्वाची माहिती. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि तुमची काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आम्ही नक्की तुमच्या कमेंटचा रिप्लाय देत आलेलो आहोत. ज्या महिलांना पैसे नाही मिळाले त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला हा हप्ता मिळाला नाही. आम्ही पर्सनली त्यांना मेसेज करून जे काही सॉल्युशन आहे ते आम्ही देत आलो आहोत आणि देत राहणार. तर तुमचा असाच सपोर्ट पाहिजे आपल्या चॅनलला आणि लवकरच लवकर आपली फॅमिली जी आहे ती मोठी व्हायला पाहिजे. त्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळणार आहे आपल्या चॅनलवर. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय.